कार्यकर्ता बंधु आणि भगिनींनो, कहते हैं लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तसंच झालं, वैसा ही हो रहा है कि शायद से हमारा अधिवेशन होगा या नहीं होगा, इस द्विधा में हम थे. सुरक्षा रक्षक की स्थिति अच्छी होगी या नहीं होगी, ये भी दुविधा थी. लेकिन मुझे याद है कि ऐसे दुनेदार साहब ने अभी कहा कि हाल ही में जब से मैं सलाहकार समिति का मुझे 2-3 साल से चार्ज दिया हुआ है, ये सलाहकार समिति 40 साल से अस्तित्व में थी. हमारी मंडल की स्थापना 1981 में हुई है. 1981 में अब तक हम 2021 में पहुंचे हैं. करीब करीब हमको 41 इयर्स, 40 साल के ऊपर हो गए मंडल स्थापित हुए. फिर भी हमारी स्थिति आज जैसे थे की वैसे ही है. मला आठवतं की 2 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो. हेमराज गडे साहेबांची माझी ओळख झाली होती. भारतीय मजदूर संघातर्फे मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समिती सदस्य झालो होतो. तिथे गेल्यानंतर मला माहित नव्हतं ही सल्लागार समिती काय असते. मी बऱ्याच सुरक्षा रक्षकांना विचारायचो की अरे बाबा मी सल्लागार समिती सदस्य आहे, नक्की सल्लागार समिती म्हणजे काय. अहो, बऱ्याच सुरक्षा रक्षकांनाही माहित नव्हतं की सल्लागार समिती असते काय. शेवटी मी एक वकील आहे, कायद्याचा अभ्यासक आहे, म्हणून मी तुमचं 1981चा जो आपला कायदा आहे त्याचं वाचन केलं. त्यामध्ये अशी एक संज्ञा होती कि सुरक्षा रक्षकांच्या मंडळाचा कारभार सुचारू पद्धति से चलाने के लिए एक सिस्टम होनी चाहिए. वो सिस्टम का जो हेड है, जो कैबिनेट मिनिस्टर बोलते हैं, कामगार मंत्री बोलते हैं, वो होना चाहिए. और उसके अंतर्गत उसको सुझाव, अच्छी कल्पना देने वाले, अच्छा कुछ बताने वाले, सुरक्षा रक्षक का प्रतिनिधित्व करने वाले कुछ लोग होने चाहिए. ऐसों की मिलकर एक सलाहकार समिति गठित होती है. बोलो, ये तो बहुत अच्छी संकल्पना है, बहुत अच्छी बात है. लेकिन गत 40-41 साल से कहाँ थी सलाहकार समिति. इस बहाने में महाराष्ट्र में हर जगह घूमा. 3 साल का मेरा कार्यकाल रहा, उसमें 1 साल तो कोविड में चला गया. लेकिन 2 साल में भारतीय मजदूर संघ के मार्गदर्शन के ये जो नेतागण है, उनके मार्गदर्शन में हम तहसील तक गए, जिला स्तर पे गए. वहां पे जाने के बाद मालूम पड़ा कि सुरक्षा रक्षक के पास सादा आइडेंटिटी कार्ड, आईडी कार्ड नहीं है. उसको जो वेतन मिलना चाहिए वो वेतन नियमित स्वरूप से मिलता नहीं है. बेसिक है ईएसआईसी कार्ड, कामगार हॉस्पिटल की जो फैसिलिटी वो मिलनी चाहिए, वो 40 साल से हम नहीं दे पा रहे. ये सब जब समस्या, जो बेसिक समस्या है, इसका जब समाधान करने की मैं कोशिश की तो मालूम पड़ा कि आज तक जो सरकारें थी वो इसमें नाकाम हो गई. लेकिन इसका जब हम विचार करते हैं क्यों नाकाम हो गई, क्योंकि जो यूनियन चलाते थे, जो कामगारों का काम करते थे, जो सुरक्षा रक्षकों का काम करते थे, वो उनका पॉलिटिकल यूज करते थे. सिर्फ पॉलिटिकल यूज. ओनली बीएमएस, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ, सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ जब से मैदान में आया है और उन्होंने कहा कि पॉलिटिक्स कोई भी हो, सरकार किसी के भी हो, हमको लेना देना नहीं. जो सरकार है वो हमारी है और हमारी सरकार ने हमारी सुननी चाहिए. ये संज्ञा के साथ जब हम आगे बढ़े तब अभी आपको कुछ फर्क थोड़ा सा महसूस होने लगा है. मुझे हमेशा गेड़े साहब फोन करते हैं, मुझे दुदे साहब हमेशा फोन करते हैं, मोहिते साहब ऐसा होना चाहिए, मोहिते साहब वैसा होना चाहिए. तो मुझे बहुत एक खुशी महसूस होती है. आजकल सुरक्षा रक्षक के संघटन का मराठीत बोलते ना, पेव फुटले. साहेब 10 जण येतात, संघटना बनवतात. अहो, परवा एक संघटना बनली, त्याने बोर्ड लावला राष्ट्रीय अध्यक्ष. अरे पण राष्ट्रीय अध्यक्षाची संघटना बनवली, तेव्हा पाठी 10 जण तरी आहेत का दादा. सुरक्षा रक्षक कोणीतरी 10 जण एकत्र संघटना बनवायची. अहो, पण भारतीय मजदूर संघ, सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तहसीलमध्ये पोहोचलेली संघटना आहे.
ती का पोचली? त्याच्या मागे भारतीय मजदूर संघासारखी नंबर 1 ट्रेड युनियन त्या पाठीशी खंबीरपणे भक्कमपणे आहे. अहो, आयुष्य दिलेले लोक आपल्या समोर आहेत, ज्यांनी कधी एका पैची आशा केली नाही. आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवलेले काही आपले कार्यकर्ते आहेत की स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून स्वतःची भाजी भाकरी बांधून संघटनेचं काम केलंय. पण जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो, सुरक्षा रक्षकांच्या क्षेत्रामध्ये, त्या माथाडीच्या मी युनियन चालवून बघतो, अहो काय धंदे चालले. कोणाची बदली करायची असेल दे 3,000 रुपये, 10,000 रुपये. सुपरवायझर बनायचं दे 10,000 रुपये, ते 15,000 रुपये. तुला नोकरीला लागलायचं आहे का, ते 60,000 रुपये, ते 40 रुपये. हा धंदा प्रथमतः जर कोणी बंद पाडला असेल आणि ठळकपणे हा धंद्याबद्दल कोण बोलत असेल तो एकमेव सुरक्षा रक्षक कर्मचारी संघच आहे. खुलेआम बोलतो आपण, कारण की आपण शुद्ध आहोत, आपलं चारित्र्य शुद्ध आहे आणि आपण चांगल्या भावनेने काम करतो. बऱ्याच संघटना आहेत 40-40 वर्षापासून काम करतात. मी त्यांना म्हणतो, अरे हे 40 साल से काम कर लेकिन तुमने क्या किया हो तो बताओ. वो बोलते साहब हमने भर्ती किया, हमने इसका वाट लगाया, हमने ऐसा किया. अरे वो तो है किया ही, लेकिन अपना जेब भरा वो भी बोलो. सुरक्षा रक्षकांचा कळवळा असणाऱ्या संघटना फार कमी आहेत. मी तर म्हणतो नाहीच, असेल तर ती एकमेव म्हणजे भारतीय मजदूर संघाचा हा दंड आणि झेंडा घेऊन चालणारी सुरक्षा रक्षक कर्मचारी संघच. दुसरी एकही संघटना आज दुष्प्रक्षेपात नाहीये. अहो, साधा आयडेंटिटी कार्ड तुम्ही देऊ शकला नाही गेल्या 40 वर्षात. साधा ESIC बेनिफिट काय लागते हो? अहो, सारं वारंवार तुम्हाला सांगायला लागतं की आम्हाला एखादं हॉस्पिटल द्या, तुम्ही ते देऊ शकत नाही. अहो, पेमेंट स्लिप तुम्ही देऊ शकत नाही. ऑनलाईन भरतीमध्ये पहिला जर घोटाळा कोणी बंद पाडला असेल तो भारतीय मजदूर संघाने काढला. आम्ही सांगितलं भरती प्रक्रिया ऑनलाईन झाली पाहिजे. मला तिथे प्रश्न केला बरेच अधिकारी आहेत, आपले भरती महारथी आहेत, आपको मालूम है बहुत हुशार है वो लोग. बोलते सर कैसे मुमकिन है? मुमकिन हुआ है. भरती प्रक्रियेमध्ये 100% पारदर्शकता राहिली पाहिजे. ज्याला भरती व्हायचं आहे त्याने फॉर्म भरला पाहिजे. जो योग्य असेल तो उमेदवार सिलेक्ट झाला पाहिजे. त्यामध्ये 0% भ्रष्टाचार झाला पाहिजे. यासाठी भारतीय मजदूर संघाने पहिल्यांदा, मी जेव्हा सल्लागार समितीवरती गेलो तेव्हा निवेदन दिलं होतं की ऑनलाईन भरती प्रक्रिया झाली पाहिजे. आता आपल्याला माहित आहे की ऑनलाईन भरती प्रक्रिया झाली की नाही आणि चांगला चालू आहे की नाही. पहिलं काय कळायचंच नाही. अरे फॉर्म कधी सुटायचा माहित नाही, कुठल्या तरी एजंटला पकडायला लागायचं, कुठल्या तरी युनियनवाल्याला पकडायला लागायचं, त्यातून ती भरती प्रक्रिया व्हायची. ह्याच्यापेक्षा अजून एक मोलाची कामगिरी